नोटिफिकेशन ना दिसताय का तुम्ही दिसताय ना मग सुरू करते थांब 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 थांबा थांबा एंड लाईव्ह व्हिडिओ इफ यू वांट टू एंड हा हा ओके ओके फाईन नोटिफिकेशन आलं का कोणाला बघा की आलं आलं स्टार्ट करूया हा आलं समर्थ वेणीराम कीर्तन गुरुकुल इज लाईव्ह ऑन नाव श्रीमन्महागणाधिपतये नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः गणाधीश सर्वात्माचा मुळारंभारंभो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा गंगंतया राघवाचा शुपा सारखे पूर्णवैराग्य जाते वसिष्ठावंदे ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यता नमस्कार रामदासा वृंदावनासी वैशांतकाया निष्ठा समाधीवरी वर्षत्राध्ये गुरुरा नमस्कार माझा समर्थ वेणापदाला तपस्वी तरुण पूर्ण वैराग्य बुद्धी सदांतरी ज्ञान जया कामना राममूर्ती दिवाला नमस्कार माझा श्रीधराला जय जय रघुवीर समर्थ रामा हो जय राम
सूरज की जयासी एकच हो सुखदा मंगली जया माझा मंगली जया पया ओळखिला जो सद्गुरुया ओळखिला जो कौसल्ये काया माता मंगली जया माझा मंगली जया सुलभ साधनी सुलभ साधनी पुरही सकलही वंदनी वंदनी शरणवीणा आत्मा रामा शरणवीणा आत्मा रामा पावनी आपदां भर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं तुम्ही श्रोते जगदीश मुनी तेथे माझी व्युत्पत्ती नल्पमती सलिली करते व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौरवा नाही वचनाची ऐसा माझा वाकिदास म्हणून बोलते सावकाश भावाचा भोटा जगदीश मोया अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र येषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुणविधान भक्तवत्सल आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र उपास्य दैवत श्री मारुतीराय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी समर्थ वेणा स्वामी सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी आणि ज्या स्थानामध्ये ही कीर्तन सेवा सुरू आहे त्या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता आणि ज्या संत सज्जनांच्यामुळे या विश्वाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे त्या सर्व संत सज्जनांना आणि ज्यांनी मला या नारदाच्या गाडीवर उभं राहण्यासाठी म्हणून म्हणजे माझे कीर्तन गुरु कौस्तुभ बुवा महाराज यांना आणि उपस्थित सर्व ऑनलाईन श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदनयुक्त अभिवादन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया। आजची कीर्तन सेवा फार मजेशीर आहे, म्हणजे हा आता आमचा तरी पहिलाच प्रयोग आहे आणि तो यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही। म्हणून कीर्तन सेवा बंद होणार नाही, ही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर सतत येणार। आता ह्या कोरोनामुळे जरी समजा आपल्याला कीर्तन देवळात जाऊन ऐकता येत नसेल तरी ही भगवंताचीच कृपा आहे असं म्हणते मी, की हे एक माध्यम सगळ्या लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ती पण त्याचीच कृपा आहे आणि त्याच्या कृपेमुळेच आपण आज ऑनलाईन कीर्तन सेवा करत आहोत।
आता जो अभंग आपण घेतलेला आहे तो संत वेणास्वामींचा आहे. वेणास्वामी काय म्हणतात? बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन. राम माझा कसा आहे? तर तो बंधनातून मुक्त करणार आहे, बंधना मुक्त करणार आहे. मग म्हणून वेणास्वामी म्हणतात बंध विमोचन राम. हा जीव जन्माला आल्यानंतर अनेक बंधनातून जातो. मग त्याच्यामध्ये सांसारिक बंधनं आली, व्यवहारिक बंधनं आली, नात्यांची बंधनं आली, जन्ममृत्यूचं बंधन तर आलंच आलं. आणि सगळ्यात मोठं बंधन म्हणजे मायेचं बंधन. या मायेच्या बंधनातून भल्या भल्यांची सुटका होत नाही. जीवाचा जन्म झाला की तो लगेच मायेत गुरफटतो. म्हणून समर्थ म्हणतात, ईश्वरे मोठे कार्य केले, ईश्वरे मोठे कार्य केले, प्राणी गुंतवणी मातले. ईश्वराने अशी काही हे मोहमायेची जाळं विणलं आणि त्याच्यामध्ये हा जीव गुंतून गेला. म्हणून म्हणतात, म्हणून वेणास्वामी म्हणतात की बंध विमोचन राम. मग ह्या बंधनातून मुक्ती होण्यासाठी काही मार्ग आहे का हो? तर आहे, निश्चित आहे. आणि तो मार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग, नामसंकीर्तनाचा मार्ग. नामसंकीर्तन करा म्हणजे तुमची ह्या बंधनातून नक्की मुक्ती होईल, असं आपल्याला हे संत लोक सांगत असतात. विष्णू सहस्त्र नामामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे बघा, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे गोपाल कृष्ण भगवान की जय. विष्णू सहस्त्र नामामध्ये सुद्धा सांगितले की त्याचं स्मरण करता क्षणीच आपल्याला या जन्म मृत्यूच्या बंधनातून आपली मुक्ती होणार आहे. म्हणून काय करायला हवं? तर आपण नामस्मरण करायला हवं, नाम घ्यायला हवं. म्हणून पहिल्या कडव्यामध्ये वेणास्वामी काय म्हणतात? सकलही ऋषीमुनी भजती जयास, एकच ते सुखधाम. सगळे ऋषीमुनी सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरणच करतात. ते कशासाठी करतात? तर त्यांना भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण आपला सामान्य जीव असतो तो काय करतो? त्याला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अशी त्याच्या अपेक्षा वेगळ्या असतात. म्हणून तो भगवंताचं नामस्मरण करतो. पण कसं का असे ना, पण नामस्मरण करा. नामस्मरणाला खूप महत्व दिलेलं आहे. पण तरी नामस्मरण करून भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी ऋषी मुनी सुद्धा धडपडतात. आणि हा सामान्य जीव सुद्धा धडपडतो. किती धडपडतो? तर धड पडेपर्यंत धडपडतो. पण त्याला मुक्ती मिळती का हो? नाही. त्याची इच्छा वाढतच जाते. आज हे हवं, उद्या ते हवं, परवा ते हवं. रोज नवीन 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 काहीतरी त्याच्या कामना वाढतच जातात. आणि जशा कामना वाढतात तसं दुःखही वाढत. म्हणून समर्थ म्हणतात, समर्थाने करुणाष्टकामध्ये म्हटलं, अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विडशील होतो धावरे धावाता, जय जय रघुवीर समर्थ. अनुदिनी अनुतापे, नित्य नवीन नवीन दुःखाला हा जीव समोर जातो. रोज नवनवीन दुःख त्याच्या समोर येतो. जितक्या कामना तितकं दुःख. आणि एखाद्या वेळेला समजा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की त्याचं लगेच दुःख होतच आपल्याला. म्हणून करुणाष्टकामध्ये म्हटलं, रामदास स्वामींनी म्हटलं की अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, नित्य नवनवीन दुःखाला जाऊन जाऊन मी तापलो, असं समर्थाने करुणाष्टकात म्हटलं. मग ह्या संसारामध्ये आल्यानंतर जीवाला 3 प्रकारचं दुःख आहे. कोणतं दुःख आहे? जन्म दुःख, जरा दुःख आणि नित्य दुःख. समर्थ म्हणतात, जन्म दुःखे जरा दुःखे नित्य दुःखे पुन्हा पुन्हा, संसार त्यागणे जाणे आनंद भुवनी. समर्थ म्हणतात, जन्माला आल्यानंतर जन्म दुःखे जरा दुःखे. जन्म दुःख म्हणजे ते जन्मानेच प्राप्त होतं. जन्म झाला की दुःखाला सुरुवात झाली.
आणि दुसरं आहे जरा दुःख. जरा म्हणजे म्हातारपण. म्हातार व्हायला कोणाला आवडतं का हो? नाही. आता कुणालाही आवडत नाही. जरा 50 नंतर एखादा केस पांढरा दिसायला लागला की लगेच माणूस अस्वस्थ होतो आणि त्याला असं वाटतं की आता आपण म्हातारे व्हायला लागलो असं त्याला वाटायला लागतं. आता 15-16 वर्षाच्या मुलांची केस पांढरे होतात ती गोष्ट वेगळी, की त्यांच्या अभ्यासामुळे होतात. पण 50 उलटल्यानंतर एखाद्याचा केस जर पांढरा झाला तर तो अस्वस्थ होतो. म्हणजे म्हातार व्हायला कोणाला आवडत नाही हो, आणि ते साहजिकच आहे. म्हणून ते जरा दुःख. आणि नित्य दुःख. नित्य दुःख म्हणजे एखादी गोष्ट आज मला हवी आहे पण मला ती मिळाली नाही की त्याचं दुःख मला प्राप्त झालं. आज ती गोष्ट मला मिळाली म्हणजे असं रोजच होतं. रोज एक ना एक तरी अशी गोष्ट घडती की त्याचं दुःख आपल्याला होतं. आपल्या मनासारख्या कुठल्याच गोष्टी घडत नसतात. मग म्हणून पण ह्याच्यातून सुटका करून घेण्याचा जो कोणी प्रयत्न करतो तो शहाणा. समर्थ म्हणतात, जनी जन्मतो बापुडा जीव जेव्हा, तनी साधतो अनंत तेव्हा, भला तो जिरे जन्म दुःखास भोगी, जयाने सदा वासना नष्ट केली. जय जय रघुवीर समर्थ. त्या जीवाला समर्थ बापुडा जीव म्हणतात. बापुडा म्हणजे केविलवाणा. म्हणजे जो जन्माला येतो मृत्यू पावतो, जन्माला येतो मृत्यू पावतो एवढाच काम जो करतो तो बापुडा जीव असं समर्थ म्हणतात. त्या जीवाला बापुडा म्हणतात. पण समर्थ पुढं आणि भलाई म्हणतात बरं त्या जीवाला. मग आता बापुडा जीव तो भला कसा असं आपल्याला वाटेल. तर भला जीव ते ह्यांना म्हणतात की जे प्रयत्न करतायत जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातनं सुटका करून घेण्यासाठी जे प्रयत्न करतात आणि ज्यांनी आपल्या वासना जिंकलेल्या आहेत आणि जे ह्या षड्रिपूंच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात त्या जीवाला भला जीव म्हणतात समर्थ. म्हणून मग आता पण इतकं दुःख देऊन सुद्धा ह्या जीवाला, ह्या जीवाची काळजी त्या भगवंताने घेतलेली आहे बरं का. तर कशी घेतली त्या भगवंताने काळजी? मध्वमुनीश्वर महाराजांचं एक पद आहे, फार सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. जननी जठरी रचियले तव, जननी जठरी रचियले तव, मोसमी पंचरी नारायण माझा यजमान रामा, माझा यजमान. यजमान भगवंताला यजमान म्हटले ते का म्हणून नव्हे हो. संबंध जगाचं पालन पोषण करतो, पालन पोषणच करत नाही त्याचं भरण पोषणही करतो भगवंत. मग त्याला यजमान म्हणायलाच हवं. आपण आपल्या साध्या लहानपणापासून आपण आपल्या वडिलांना यजमान म्हणत असतात घरातले का, तर ते लहान असताना आपलं भरण पोषण करत असतात म्हणून त्यांना यजमान म्हणतो. आणि लग्न झाल्यानंतर बायकांच्या बाबतीमध्ये आताचा काळ वेगळा आहे, पण पहिल्या काळामध्ये ज्या वेळेला लग्न व्हायचं मुलीचं तिचं भरण पोषण कोण करायचं तर तिचा पती, म्हणून त्याला यजमान म्हणायचं. म्हणजे मग ह्या भगवंताला यजमान तर म्हटलंच पाहिजे. तो तर पूर्ण जगाचं पालन पोषण आणि भरण पोषण करतो म्हणून त्याला मध्वमुनीश्वर महाराजांनी यजमान म्हटलं. मग म्हणून ज्या वेळेला हा जीव जन्माला येतो ना त्यावेळेला अनेक म्हणजे जो गर्भात असताना सुद्धा खूप दुःख भोगत असतो, अनंत यातना तो भोगत असतो. आपण डोहाळ जेवण म्हणून करतो बघा बायकांचं कौतुक असतं ते, पण त्या कौतुकाचा त्रास त्या बाळाला होत असतो का, म्हणजे ते जे तिखट आंबट खारट पदार्थ केले जातात डोहाळ जेवणाच्या दिवशी त्या मातेला खायला घातले जातात
त्याचा जो रस असतो, त्या रसाचा त्रास तो त्या जीवाला होत असतो आणि तो आतमध्ये गुदमरत असतो जीव. आणि भगवंताला म्हणत असतो की मला सोडव बाबा ह्याच्यातून, का तू मला ह्याच्यामध्ये अडकवलंयस, तू आणि मी काही वेगळे होतो का, मग तुझ्यापासून मला तू का वेगळं केलंस. भगवंत म्हणतो मी तुझी सुटका करतो, पण सांग मला आधी एक वचन दे. म्हणतो तू मला माझ्यासाठी काय करशील. माझं नाव काय आहे, देव. पहिले देव बाद में देव. म्हणून मी पण हा म्हणजे देव सुद्धा त्याच्याबरोबर व्यवहारिक भाषा बोलायला हवी ह्या मनुष्य जीवाशी. म्हणून तो म्हणतो पहिले देव बाद में देव, बोल तू माझ्याशी काय करशील. कारण त्याला भगवंताला माहिती आहे हो, हा जो जीव आहे ना हा उदरामध्ये असताना सोहम सोहम करतो, पण बाहेर पडला की पोहम, म्हणजे त्या देवाला सुद्धा तो विचारत नाही. त्या देवालाही म्हणतो तू पोहम, असं विचारायला तो कमी करत नाही. याच्यावर एक छोटासा दृष्टांत पाहूया आपण. एक मनुष्य असतो, त्याला मुलगा हवा असतो, म्हणून तो पांडुरंगाजवळ जातो आणि पांडुरंगाला सांगतो की मला मुलगा होऊ दे, मला जर मुलगा झाला तर मी सोन्याची कुंची तुला देईन, तुझ्या पायाशी अर्पण करेन सोन्याची कुंची. कालांतराने त्याला मुलगा होतो आणि त्या मुलाचं बारसं बिरसं झालं की मग तो त्याला घेऊन येतो आणि पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन येतो. आणि आल्या आल्या पहिलं काम कोणतं करतो, तर त्या मुलाला घातलेली कुंची काढून ती भगवंताच्या पायाशी ठेवतो. शेजारी एक मनुष्य उभा असतो, तो म्हणतो त्या मुलाची टोपी का हो काढून तुम्ही ठेवली भगवंताच्या पायाशी. माझा नवस होता म्हणतो तो. काय नवस केला होता तुम्ही, की सोन्याची कुंची मी तुला अर्पण करीन. मग तो मनुष्य म्हणतो ही सोन्याची नाही आहे, ही तर जरीची कुंची आहे. हो पण माझ्या मुलाचं नाव सोन्या आहे की, माझ्या मुलाचं नाव सोन्या ठेवलंय ना मी, मग म्हणून ती त्या सोन्याची कुंची मी त्याला घातलेली, माझा नवस मी पूर्ण केला. म्हणजे हा मनुष्य असा लबाड आहे हे भगवंताला माहितीये. म्हणून भगवंत त्याच्याकडनं वधवून घेतो, तू काय करशील माझ्यासाठी, तू बाहेर आल्याबरोबर काय करशील. त्यावेळेस तो जीव सांगतो की मी तुझ्या अनुसंधानात राहील, मी तुझं नामस्मरण करीन, मी तुला विसरणार नाही. एवढी सगळी वचनं भगवंत त्या जीवाकडनं घेतो आणि त्याची सुटका करतो. आणि मग सुटका झाल्यानंतर हा जीव पुन्हा इथं येऊन काय करायचं तेच करतोच. म्हणजे तो पुन्हा भगवंताला विसरतो, साहजिक आहे. कारण मृत्यू लोकात जन्म झाल्या झाल्या मायेच्या अधीन होतो आणि मायेमुळं त्याला काही जोपर्यंत उदरात असतो त्यावेळेला तोपर्यंत त्याला 100 जन्म आठवत असतात म्हणे. पण ज्या वेळेला तो उदरातून बाहेर येतो त्यावेळेला सगळा आत्ताचा जन्म सुद्धा तो विसरून जातो. असे हे मायेचं त्याच्यावर पगडा असतो. म्हणून ह्याच्यासाठी आपण काय करायला हवं, भगवंताच्या नामस्मरणासाठी नामस्मरण तर करायलाच हवं, पण आपल्याला ह्याच्यासाठी काय हवं, सद्गुरूंची कृपा हवी. सद्गुरूंची कृपा आपण प्राप्त करून घ्यायला हवी. तर ती कशी मिळणार हो आपल्याला सद्गुरूंची कृपा. पुढच्या कडव्यामध्ये वेणास्वामी सांगतात, सद्गुरु कृपया ओळखिला जो कौशल्याचा राम. सद्गुरु कोण आहे, सद्गुरु म्हणजे जे आपल्याला गुह्य रूपाचा म्हणजे आपण कोण आहोत याचं भान जे आपल्याला मिळवून देतात, किंवा आपल्याला जे सांगतात की म्हणजे आपल्या सत्य स्वरूपाचं दर्शन जे घडवतात त्यांना सद्गुरु म्हणायचं. म्हणून सच्चित आनंदाचा हा जीव आहे ना, ह्याची ओळख करून देणारे म्हणजे सद्गुरु. म्हणून सद्गुरु कृपया ओळखीला जो कौशल्याचा राम. आणि अशा आणि हे सद्गुरु कोण आहे, तर जीव आणि शिव याच्यामधला दुवा आहे. जीवाला शिवापर्यंत नेण्याचं काम हे सद्गुरु करत असतात. म्हणून ह्याला आपण पूल म्हटलं तरी हरकत नाही. जीव आणि शिव याच्यामधला हा पूल म्हणजे सद्गुरु. आणि सद्गुरु म्हणूनच आपल्याला हे सद्गुरु हवेत, की हे सद्गुरु असल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. सद्गुरु वाचवणी सापडे ना सोयी, धरावे ते पाय आधी राहिले, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरु हे हवेतच. आणि सद्गुरूंची प्राप्ती आपल्याला कशी होणार, तर ती नामस्मरणामुळे होणार. नामस्मरण आपलं झालं की आपल्याला भगवंत सद्गुरूंची गाठ घालून देतो. आणि सद्गुरूंची गाठ झाली की आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं, भगवंताचं स्वरूप आपल्याला ओळखता येतं. म्हणून पण सद्गुरूंच्याकडे जायचंय आपल्याला, पण ते कसं जायचं आहे, तर भावभक्ती पूर्ण आपलं अंतःकरण असलं पाहिजे. म्हणून पुढच्या कडव्यामध्ये वेणास्वामी म्हणतात, भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकल ही काम.
भाव आणि भक्तीपूर्ण अंतःकरणाने आपण जर सद्गुरूंना शरण गेलो तर ते आपल्याला भगवंताची गाठ घालून द्यायला समर्थ असतात. म्हणून मग तुम्ही म्हणाल की नामस्मरण केलं, भावभक्तीपूर्ण अंतःकरणाने गेलं तर भगवंताची प्राप्ती होणार आहे का? तर होणार आहे. आणि हे असं कोण सांगतो? तर तुकाराम महाराज या पदामध्ये म्हणतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, गळ्यातील पापे जन्मांतरीची, गळ्यातील पापे जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. ज्ञानेश्वर महाराज हे म्हणतात, एक तत्वनाम उरधरी नाम, एक तत्वनाम उरधरी नाम, हरिश्री करुणा देवी तुझी, हरिश्री करुणा देवी तुझी, एक तत्वनाम उरधरी नाम, एक तत्वनाम, एक तत्वनाम, एक तत्वनाम उरधरी नाम. तुकाराम महाराज काय म्हणाले की नाम संकीर्तन साधन पैसोपे, जडतील पापे जन्मांतरीची, एका जन्माची नाही बरं का, तर जन्म जन्मांतरीची पाप आपली नष्ट होतात नाम संकीर्तन करण्यामुळे. म्हणून नामस्मरण करा म्हणजे सगळी तुमची पाप नाहीशी होतील असं संत तुकाराम महाराज सांगतात. आणि आपल्याला ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, एकतत्व नाम दृढधरी म्हणा. एकतत्व नाम म्हणजे आपण 3 तत्व मानतो, ब्रह्मा विष्णू महेश, यांच्यापैकी कुठलंही एक तत्व तुम्ही घ्या आणि त्या तत्वाचं नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला नक्की हरी भेटेल असं आपल्याला ज्ञानेश्वरांनी पण सांगितलं. मग आणखीन काय फायदे होतात हो नामसंकीर्तनाचे? तर इथे एक छोटासा दृष्टांत पाहूया तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज सतत नामस्मरणात असायचे आणि तुकाराम महाराज नामस्मरण करत कुठेही केव्हाही बसायचे, कुठेही बसायचे, त्यांना भानच असायचं नाही. आणि एकेका तर कुठल्या तरी डोंगरावर जाऊन बैस, नाही तर जंगलात जाऊन बैस, असं सगळं करायचे ते. तसंच एकदा ते एका जंगलामध्ये एका झाडाखाली जाऊन नामस्मरण करत बसले आणि त्यांना भानच राहिलं नाही. केव्हा संध्याकाळ झाली आणि अंधार पडायला लागला आहे त्यांनी पाहिलंच नाही. आणि ज्या वेळेला त्यांनी डोळे उघडले त्यावेळेला अंधार पडला होता. म्हणून त्यांना वाटलं की आता आपण घरी गेलं पाहिजे, घरचे लोक आपल्या वाट पाहत असतील, आपली बायको आपली वाट पाहत असेल असं त्यांच्या मनात आलं. आणि त्यांनी डोळे उघडून समोर पाहिलं, समोर एका झाडाखाली 4 जण आपापसात काहीतरी गप्पा मारत उभे होते. तुकाराम महाराजांना वाटलं की हे चौघे या अंधारामध्ये इथं काय करतायत, वाट बीट चुकलेत की काय? बहुतेक आपल्या गावातले तर वाटत नाहीयेत, हे आपल्या गावातले दिसत नाहीयेत, बहुतेक वाट चुकलेले दिसतात. तर आपण विचारावं त्यांना काही मदत हवी का, आणि हवी असेल तर आपण मदत करावी त्यांना. या उद्देशानं तुकाराम महाराज उठले आणि त्यांच्याकडे निघाले. जसे ते त्यांच्याकडे निघाले तसे ते चौघही चपापले. आणि त्यातला एकटा मात्र तुकाराम महाराजांना ओळखणारा होता. तो त्या बाकीच्या तिघांना म्हणाला, घाबरू नका म्हणाले, ते तुकाराम महाराज आहेत, ते काय भोळा सांब असल्यासारखे म्हणाले, ते काय निरुपद्रवी प्राणी आहे, त्याच्यापासून आपल्याला काही त्रास होणार नाही, तुम्ही काय घाबरू नका. येथील काहीतरी 1-2 प्रश्न विचारतील आणि काहीतरी थोडेसे उपदेश करतील, आपण नुसतं हो म्हणायचं आणि गप्प बसायचं असं त्या तुकाराम महाराजांना ओळखणाऱ्यांनी सांगितलं. मग ते चौघही तुकाराम महाराज त्यांच्याकडे आले आणि चौघांना विचारले, का रे बाबांनो, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही वाटबीट चुकलात की काय? मग तुम्हाला काही मदत हवी आहे का? आम्ही तुम्हाला वाट म्हणजे गावची वाट दाखवू का तुम्हाला? तुम्ही कुणाकडे आलात? त्यावेळेला तो जो ओळखणारा चोर होता तुकाराम महाराजांना, तो म्हणाला की आम्ही चौघे चोर आहोत. बघा, ते खरे बोलणारे चोर होते, आत्तासारखे नव्हते. आणि ते काय म्हणाले, आम्ही चोर आहोत. तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही चोर आहात? हो. बर, मग? म्हणाले, आता आम्ही तुमच्या गावामध्ये चोरी करण्यासाठी आलो आणि आता आम्ही चर्चा करतो की कुणाच्या घरी चोरी केली म्हणजे घबाड मिळेल आपल्याला, कुठल्या सावकाराच्या घरी चोरी करावी म्हणजे आपल्याला भरपूर धन मिळेल.
त्याची योजना आम्ही आखत होतो. होय. मग तुकाराम महाराज म्हणाले, बर मग मी येऊ का तुमच्या बरोबर? ते बाकीचे तिघं बघायला लागले त्यांच्याकडं आणि ते हाताने असं असं करायला लागले. तो ओळखणाराच ओळखता तो म्हणाला, येऊ देत म्हणाले, तुम्ही या आमच्या बरोबर. उलट हे आले ना आपल्या बरोबर तर आपल्याला फायदाच होईल. का तर ह्यांना गावातले सगळे लोक ओळखतात आणि समजा आपण कर्मधारयाच्या अग्नी कधी पकडले गेलोच तर ह्यांच्यामुळे आपल्याला वाचता येईल. मग बरं म्हणाले ते चौघही चोर. आणि तुकाराम महाराजांना म्हणाले, चला तुम्ही आमच्या. तुकाराम महाराज का गेले? तर तुकाराम महाराजांनी आतापर्यंत पुष्कळ अभंग केले होते, खूप अभंग केले, पण चोरी ह्या विषयावर त्यांनी अभंग केला नव्हता. आणि म्हणून तो अनुभव घेतल्याशिवाय अभंग कसं लिहिणार, म्हणून ते त्यांच्या बरोबर गेले. मग गेल्यानंतर त्या सावकाराच्या घरी गेले. एकट्याने उडी मारून पाठीमागून जाऊन दरवाजा उघडला आणि ते चौघं आत शिरले आणि तुकाराम महाराजांना पण घेऊन गेले आतमध्ये. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर तिथं त्या सावकाराच्या घरामध्ये गेल्या गेल्याच एक मंदिर होतं छान. त्या मंदिरासमोर तुकाराम महाराजांना ते म्हणाले, चौघ जणी तुम्ही इथं बसा म्हणाले आणि इथं बसून नामस्मरण करा तुम्ही. आणि आम्ही चौघ जणी जाऊन बघतो कुठं कुठं काय काय ठेवलंय, काय बघतो, आम्हाला काय मिळतं का. आणि समजा घरातलं कोणी जागं झालं तर तुम्ही जोरात टाळ्या वाजवायच्या. एवढंच काम तुम्ही करायचं. टाळ्या तुमच्या वाजल्या की आम्हाला लक्षात येतं की कोणीतरी जागं झालंय, मग आम्ही सावध होऊ. तुकाराम महाराज म्हणाले, बरं काय हरकत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणाले, काय चांगले चोर आहेत, किती सज्जन चोर आहेत हे. यांनी माझ्या आवडीच काम मला दिलं. तर मला नामस्मरण करायला आवडतं हे यांना माहिती वाटतं बहुतेक, म्हणून तेच काम माझ्या आवडीचं काम मला ह्यांनी दिलं, म्हणून त्यांना ते सज्जन चोर म्हणाले. आणि मग तिथं बसून ते नामस्मरण करायला लागले. आणि त्या मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाईची फार सुंदर मूर्ती ठेवलेली होती. आणि ती मूर्ती पाहिल्याबरोबर तुकाराम महाराजांना खूप अगदी म्हणजे भरून आलं आणि एकदम भावविभोर झाले ते. आणि मग त्यांनी नामस्मरणाला सुरुवात केली. आणि कसं ते नामस्मरण करता करता टाळ्या वाजवायला लागले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. आणि इकडे या चोरांना वाटलं की घरात कोणीतरी जागं झालं वाटतं, म्हणून ते सगळे चोर इकडे तिकडे लपून बसले. आणि ते खरंच त्यांच्या टाळ्यांचा आवाजाने तो सावकारही जागा झाला. आणि तो येऊन बघतो तर काय, तुकाराम महाराज बसले टाळ वाजवत आणि भजन करत. आणि त्याला खूप आनंद झाला सावकाराला. कधी मी बोलवलं तरी सुद्धा येणारा हा मनुष्य नव्हे, इतका निरपेक्ष बुद्धीचा हा मनुष्य. आणि अशा भल्या पहाटे आमच्याकडे येऊन हा बसलाय आणि आपल्या पण येऊन बसलाय, म्हणजे किती मोठं थोर भाग्य आहे आमचं, असं त्या सावकाराच्या मनात आलं. आणि सावकाराने आपल्या मुलांना, सुनांना, बायकोला सगळ्यांना उठवलं आणि म्हणाले, या इकडं, तुकाराम महाराज आलेत आपल्याकडं आणि आता त्यांची काहीतरी सेवा आपण केली पाहिजे. ते कधीही असं न बोलवता कोणाकडे जात नाही. आज आपल्याकडे न बोलवता आलेत, आपलं फार मोठं भाग्य आहे. म्हणून त्यांना फळं दूध सगळं त्यांनी आणून ठेवलं खायला. तुकाराम महाराज नको नको म्हणायला लागले, नको हो, मला काही नको, मला काही नको असं म्हणायला लागले. मग नाही हो, तुम्ही आता म्हणजे आम्ही बोलवून सुद्धा तुम्ही येणारे नव्हेत, पण आलायत आणि आता आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या, नाही म्हणू नका. मग त्यावेळेला तुकाराम महाराजांनी मात्र आता सांगितलं. ते म्हणाले, मी एकटा नाहीये. मग कोण आहे? तुम्ही तर आम्हाला एकटेच दिसताय. नाही, आणखीन 4 संत आहेत म्हणाले. आणि 4 संत आहेत. हो, मग कुठे आहेत ते? त्यांनाही बोलवा, त्यांचाही आदर सत्कार करूया, त्यांनाही फळं बिळं खायला देऊया, दूध प्यायला देऊया, त्यांचाही आदर. बरं झालं की म्हणाले, आज आमचं खरोखरच भाग्य ठेव की 5-5 संत आम्हाला लाभले. बोलवा त्यांना. मग कुठे आहेत ते म्हणून विचारल्यावर तुकाराम महाराज म्हणाले, ते बाकीचे 4 आहेत ना, ते जरा लाजाळू संत आहेत म्हणाले, ते जरा लपून नामस्मरण करतात आणि मी निर्लज्ज आहे म्हणाले, म्हणून मी सगळ्यांच्या समोर बसून मी नामस्मरण करतो. आणि मग तुकाराम महाराजांनी त्या चौघांना हाक मारली, या रे बाबा ना म्हणाले इकडं. आले ते आले आणि खाली मान घालून येऊन बसले तुकाराम महाराजांच्या शेजारी. मग त्यांनाही दूध, फळं, काय मिठाई सगळं खायला मिळालं. आणि मग नंतर त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर ते चौघही उठले, तुकाराम महाराज पण उठले आणि मग आपल्या घरी जायला निघाले. बाहेर पडल्यानंतर तुकाराम महाराजांना भान आलं आणि तुकाराम महाराज म्हणाले, अरे रे म्हणाले, आज ह्या चौघांचं नुकसान झालं माझ्यामुळे आणि ह्यांना काहीच चोरता आलं नाही आणि चोरी करता आली नाही आणि ह्यांच्या पदरात काहीच पडलं नाही, माझ्यामुळे यांचं नुकसान झालं. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं की त्यांची क्षमा मागितली. सांगितलं, बाबांनो मला क्षमा करा रे, आज माझ्यामुळे तुम्हाला उपाशी राहावं लागेल, तुमच्या घरच्या लोकांनाही आणि तुम्हालाही, आणि माझ्यामुळे तुम्हाला चोरी करता आली नाही, म्हणून मला क्षमा करा. त्यावेळेला ते 4 चोर खजील झाले
आणि ते म्हणाले, तुकाराम महाराजांचे पाय धरले त्यांनी आणि ते म्हणाले, नाही म्हणाले, तुम्ही कसली क्षमा मागता, आम्हीच उलट तुमची क्षमा मागायला पाहिजे की चोरी करण्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन गेलो, पण म्हणाले एक चांगलं घडलं, म्हणाले तुमच्यामुळे आम्हाला आज चोरी नाही करता आली, ते म्हणजे एक पाप करण्यापासून तुम्ही आम्हाला वाचवलं. असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणाले, हो रे, पण तुमचं तर नुकसान झालं ना, हो तेच म्हणाले, आता ह्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पण नामस्मरण करणार आणि नामस्मरण करून म्हणाले आम्ही आमचं हे करणार, पण तुमचं मग पोटा पाण्याचं काय ते काय माहिती नाही म्हणाले, आता तो सगळा भार तुमच्यावर, तो भार सगळा तुम्ही व्हायचा आमचा, आम्हाला काय माहिती नाही, आम्ही नामस्मरण करणार, तुमची सेवा करणार, एवढंच आम्ही करणार म्हणाले. मग एक हिंदी दोहाकारांनी म्हटले, हरि नाम के है तीन गुणा, 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 हर कोई लागत पाए, खाने को अच्छा मिले, खाने को अच्छा मिले, मरे तो वही काय म्हणतात ते हिंदी दोहाकार. तर नामस्मरणामुळे काय होते, भगवंताचं नाम घेतल्यामुळं मान तर मिळतोच, सगळेजण येऊन पाय धरतात, मान देतात आणि शिवाय म्हणाले मिठाई वगैरे खायला मिळती, म्हणजे पोटही भरतं आणि मानही मिळतो. आणि परत काय आणखीन एक फायदा काय होतो, तो मेल्यावर वैकुंठाची प्राप्ती होते. म्हणजे एका नामस्मरणामुळे हे 3 गोष्टी घडणार आहेत. मग म्हणाले आम्ही कशाला चोरी करायची, आणि मग ते 4ही चोर तुकाराम महाराजांचे शिष्य झाले. तर ह्याच्यातून आपण काय घ्यायचं, तर नामस्मरण हे सगळ्यात महत्वाचं आहे, नामस्मरण हे केलंच पाहिजे. आणि मग शेवटच्या कडव्यामध्ये वेणा स्वामी म्हणतात, शरण ही वेणा आत्मा रामा पावली पूर्ण विरा. आणि अशा ह्या शरण वेणा स्वामी रामाला शरण गेला. आपल्याला माहिती आहे वेणा स्वामींच्या जीवनामध्ये घडलेली गोष्ट, रामनवमीचा उत्सव होता आणि रामनवमीच्या उत्सवाला त्यांना खूप ताप आला होता. वेणा स्वामीला अंग तापलं होतं त्यांचं, त्यांना अजिबात कोणतंही काम करवत नव्हतं त्यांच्याकडनं. त्यावेळेला तो प्रत्यक्ष रामाई बनून त्यांच्या मदतीला आला आणि पूर्ण रामनवमीचा उत्सव पूर्ण करून त्यांची पुन्हा सेवा शुश्रूषाही केली त्यांनी. त्यांना बरं नव्हतं, त्यांना औषध पाणी द्यायचं, त्यांना वेळच्या वेळी खायला प्यायला घालायचं, त्यांचं सगळी पूर्ण सेवा रामाई बनून रामानी केली. मग असं इतकं थोर त्यांनी हे मिळवलेलं होतं. वेणा स्वामींना अधिकार एवढा प्राप्त त्यांनी केला होता की प्रत्यक्ष राम त्यांच्या मदतीला आला. म्हणून जर आपल्याला पण रामाची जे आपल्यालाही जर राम प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आपणही अशीच वेणा स्वामींच्या सारखी सेवा केली पाहिजे. म्हणून मूळ अभंगामध्ये वेणा स्वामी म्हणतात, बंधवी मोचन राम 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 सीता राम 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 राम
आजच्या या पूर्वरंगाला अनुसरून कथाभाग होऊया. कथाभाग असा आहे, ज्या वेळेला समर्थांची आज्ञा झाली श्रीधर स्वामींना की तू दक्षिणेकडे जाऊन माझं उरलेलं कार्य कर, धर्म कार्य जे उरलेलं आहे ते तू दक्षिणेकडे जाऊन कर, असं ज्या वेळेला श्रीधर स्वामींना समर्थांची आज्ञा झाली त्यावेळेला समर्थांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे अगदी त्यांनी सांगितलं ना दक्षिणेकडे जाऊन तू समर्थांचं धर्माचं कार्य कर म्हणून, तर त्यांनी दक्षिण टोकाकडनंच उतरले. ते आपण पाहिलंय सज्जनगड हा पूर्वेकडे तोंड करून आहे, म्हणून ते दक्षिण टोकाकडनंच उतरले आणि तिथून उतरून ते सरळ कोल्हापूरला आले. श्रीधर स्वामी कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला येऊन अंबाबाईच्या देवळामध्ये जाऊन त्यांनी महालक्ष्मीला नमस्कार केला आणि सांगितलं की समर्थांच्या आज्ञेप्रमाणे मी दक्षिणेकडे चाललोय, त्यांचं धर्म कार्य करण्यासाठी म्हणून दक्षिणेकडे चाललोय, तर मला यश दे, असं त्यांनी प्रार्थना केली महालक्ष्मीजवळ. आणि तिकडून ते निघाले, ते सरळ शिगेहळ्ळी या गावी येऊन पोहोचले. शिगेहळ्ळी गाव हे शिरशी सागर या बाजूला आहे आणि ते शिगेहळ्ळीमध्ये आले आणि एका मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आंजनेयाच्या देवळामध्ये त्यांनी वास्तव्य केलं. कर्नाटकामध्ये मारुतीला आंजनेय म्हणतात आणि त्या आंजनेयाच्या देवळामध्ये त्यांनी वास्तव्य केलं आणि तिथं आल्यानंतर त्यांचं रोजचे उपक्रम सुरू झाले. रोज सकाळी लवकर उठायचं आणि सगळं आपलं अंगी पुरपून झाल्यानंतर भगवान मारुतीची पूजा करायची, समर्थांची पूजा करायची आणि 12 वाजता बरोबर जाऊन भिक्षा मागून आणायची आणि त्या भिक्षेची झोळी एका झाडाला टांगून घालायची, पाण्यात बुडवायची तळ्याच्या आणि ती झाडाला टांगून घालायची आणि मग नंतर आपलं उरलेलं आणखीन पूर्ण काहीतरी काम असतं ते म्हणजे समर्थांच्या दासबोधाला प्रदक्षिणा घालणं, औदुंबराला प्रदक्षिणा घालणं, हे सगळं करायचं आणि नंतर तोपर्यंत 1 तास 1.5 तासामध्ये त्या झोळीतल्या अन्नाचा संबंध रस गळून जायचा आणि मग त्याचा जो गोळा तयार व्हायचा त्या गोळ्याचं 3 भाग करायचे आणि 1 भाग माशांना खायला घालायचा तळ्यातल्या आणि 1 भाग गाईला खायला घालायचा आणि 1 भाग रामाला आणि समर्थांना नैवेद्य दाखवून त्याचं आपण भक्षण करायचं, असा त्यांचा उपक्रम होता. आणि दुपारच्या वेळेला प्रवचन सांगायचं, असा त्यांचा उपक्रम सुरू झाला. आणि त्या आंजनेयाच्या मंदिराच्या शेजारीच आणखीन एक व्यंकटेशाचं मंदिर होतं आणि त्या व्यंकटेशाच्या मंदिरामध्ये नारायण बुवा नावाचे एक पुराणी बुवा होते. ते तिथं पुराण सांगायचे. नारायण नामे होता, नारायण नामे होता, भक्त हरी व्यंकटेशाचा, भक्ती अनन्य त्याची, भक्ती अनन्य त्याची, भक्ती त्याची हयाची सर्वाच्या राम राम आणि असं करता करता ते पुराणी बुवा पण या व्यंकटेशाच्या मंदिरामध्ये पुराण सांगायचे.
पुष्कळ लोक जमायचे त्यांचं पुराण ऐकायला. आणि काय समोर एक मुठी ठेवलेली असायची, त्याच्यामध्ये कसावर तांदूळ तरी जमा व्हायचे आणि काय चवली पावली त्यावेळेस त्या काळातली ती जमावायची आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. आणि जसं ह्या आंजनेयाच्या मंदिरामध्ये स्वामींची प्रवचन सुरू झाली तसं तिथं पुराणाला कोणी जाईन असं झालं. पुराणे बुवा मात्र आपला नेम सोडत नव्हते. कोणी येऊ देत नाही होते. समोर व्यंकटेश्वराची मूर्ती आहे, आपण आहे आणि आपण बसून पुराण सांगायचं काम ते करायचेच. त्यांची एवढी वृत्ती, आयाचीच वृत्ती होती त्यांची. त्यांनी कोणतेही निरपेक्ष बुद्धीनं हे काम ते करत होते. कुणी काही द्यावं घ्यावं ही इच्छा त्यांची नव्हती. म्हणून कुणी आलं नाही आलं तरी ते आपलं पुराण सांगायचं काम ते करायचेच. असे 4-5 दिवस झाले त्यांच्याकडे कोणीही आलं नाही आणि ते घरी जाताना पण रिकाम्या हाताने जाऊ लागले. काही मिळतच नव्हतं, कुणी येतच नव्हतं तर काय तिथं मिळणार ना, तांदूळही नाही आणि काय चवली पावली पण नाही. त्यामुळं ते रिकामेच जायला लागले. 2-4 दिवस त्यांची बायको गप्प बसली. पण जसं 5वा-6वा दिवस पण उजाडला आणि ते जाईनासे झाले, काही पण आणेनासे झाले ते, त्यावेळेला त्यांच्या बायकोनी शेवटी विचारलं त्यांना की काय तुम्ही काही म्हणजे पुराण ऐकायला कोणी येत नाहीये का, पुराण सांगायचं बंद झालंय का आता? ते म्हणाले नाही, सांगतोय की मी पुराण, रोज सांगतो म्हणाले. पुराण मी रोज सांगतो. मग कुणी येत नाहीये का पुराणाला? कारण प्राप्ती तर काहीच होत नाहीये आणि आता आपल्या घरात असलेलं शिल्लक सुद्धा तांदूळ बिंदूळ सगळं संपत आलंय आणि तुम्ही आता 4-5 दिवस झाले तुम्ही रिकामेच येत आहे. हातामध्ये पण काही नाहीये, म्हणजे पैसाही नाही आणि तांदूळही नाही. मग असं का होतंय? ते म्हणाले ते काय मला कल्पना नाही म्हणाले, पण मी मात्र रोज पुराण सांगतो. मग मात्र त्या बायकोला खोटं वाटायला लागलं. आपले बुवा काहीतरी लपवत आहेत वाटतं आपल्यापासून, असं त्यांना वाटायला लागलं. बायकांना जरा संशय जास्त. मग त्यामुळं त्यांना असा विचार आला मनात तिच्या की बुवा बहुतेक काहीतरी खोटं सांगत असतील, म्हणून आपणच आता उद्या जाऊन बघावं याच्या मागे जाऊन. म्हणून ते पुराणे बुवा बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग त्यांची पत्नी पण गेली आणि तिने जाऊन पाहिलं. पुराण पोथी हे करून बसलेत आणि आपलं पुराण वाचायचं काम करतायत ते. पण देवळात तर कोणीच नाहीये. एक पुराणी बुवा, व्यंकटेश्वर आणि नरसोबाचे बाप. मग आता नरसोबाचे बाप म्हणजे कोण असं म्हणाल तुम्ही? तर नरसोबाचे बाप म्हणजे नरसिंहाचा जन्म खांबातून झाला म्हणून खांबाला नरसोबाचे बाप म्हणतात. मग असे खांब, व्यंकटरमणा आणि पुराणे बुवा हे तिघच होते तिथं. त्या बायकोलाही आश्चर्य वाटलं त्यांच्या, असं का बरं होत असेल? कुठं गेले सगळी मंडळी गावातली? गावात तर कुठं काही कार्यबिर्य पण काही नाहीये आणि मग आपल्याला बोलवलं असतं की कार्य वगैरे असतं तर कार्य पण काही नाहीये, मग कुठं गेले? म्हणून ती बाहेर तिनं येऊन पाहिलं. सहज तिचं लक्ष मारुतीच्या मंदिराकडे गेले तर तिथं लोक चाललेली तिला दिसली. मग तिला असं वाटलं की मारुतीच्या मंदिरात काय आहे बाबा, बघून तरी यावं, म्हणून ती गेली. आणि ती जाऊन तिनं पाहिलं की तिथं स्वामींची प्रवचनं चालली होती आणि तिथं मात्र अफाट गर्दी झाली होती. सगळे गावातले लोक तिथं जाऊन बसले होते आणि ही पण तिथं जाऊन बसली. आणि तिथं जाऊन स्वामींचं प्रवचन ऐकून तीही भावविभोर झाली. म्हणजे ती पण त्याच्यात हरवून गेली. त्यांचं प्रवचन इतकं रसाळ वाणीमध्ये, इतकं अमृतवाणीमध्ये त्यांचं प्रवचन चाललेलं असायचं. आणि एवढी मोठी सिद्ध पुरुष ते, त्यांच्या मुखातली वाणी म्हणजे कशी असायला हवी, ती अमृतवाणीच असायला हवी. आणि ती ऐकल्यानंतर ती पण आपलं भान हरपलं ती नाही आणि ती तिथंच बसून राहिली. आणि मग प्रवचन संपलं आणि सगळे लोक स्वामींना नमस्कार करून निघाले. तसं ही पण नमस्कार करून निघाली आणि बाहेर आल्यावर पुन्हा हिची देहबुद्धी जागी झाली. आणि मग निरूपणे सद्बुद्धी होते, त्याग होता सवेची जाते. काय करावे क्रिया घडेना, तुझवीण रामा मज कंठवेना. जय जय रघुवीर समर्थ. आणि अशा प्रकारे जशी ती बाहेर यायची, मंदिरातून बाहेर आली, तशी तिची देहबुद्धी पुन्हा जागी झाली आणि पुन्हा ती विचार करू लागली.
आता काय करायचं म्हणाले. आता हे स्वामी इथं किती दिवस राहणार आहेत काय माहिती, आणि आपल्या बुवांना तर काहीच प्राप्ती होत नाहीये, आणि हे असं झालं तर आपल्याला उपाशी राहायची पाळी येईल, आणि आपल्याकडं आधीच काही नाहीये, आणि आता मिळायचे 4 पैसे आणि थोडस मुठभर धान्य तेही नाही होऊन बसेल. आता काहीतरी केलं पाहिजे म्हणाले, ह्याला काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि तरी पण ती काय करावं तिला सुचत नव्हतं. आणि मी ती म्हणून रोज यायची त्यांच्या प्रवचनाला बसायची, आणि परत प्रवचन ऐकून बाहेर जाताना पुन्हा तिची देहबुद्धी जागी व्हायची, परत ती आपल्या संसाराचा विचार करायची. आपलंही तसंच आहे बघा. जोपर्यंत आपण एका सात्विक ठिकाणी असतो ना, तोपर्यंत आपल्याला कशाची म्हणून आठवण येत नाही, सगळं विसरतो. पण जसं आपलं पाऊल तिथनं बाहेर पडलं की लगेच आपल्याला सगळी आपली मुलं बाळ आठवतात, सगळे आपला नवरा आठवतो, मुलं बाळ आठवतात, सासू सासरे आठवतात, सगळे आठवतात. मग पण बाहेर पडल्याबरोबर संसार मागे लागतो, आणि स्त्रियांना तर फार. म्हणून असं तिचंही व्हायचं. असं 4-5 दिवस झाले. एकदा मात्र तिनं काहीतरी पक्का निर्णय केला आणि ठरवलं की आता आपण काहीतरी इथं कठोर पाऊल उचललं पाहिजे, त्याच्याशिवाय ह्याच्यातनं म्हणजे आपल्याला हे होणार नाही, सुटका होणार नाही आपली. म्हणून ती एक दिवस पुन्हा प्रवचनाला आली. त्यावेळेला मात्र तिनं काहीतरी एक निश्चय केला होता, मनाशी ठरवून आली होती. अमुक एक करायचं, आणि तो पक्का उपाय तिनं मनाशी ठरवला होता. आणि ती आली आणि प्रवचन तिनं ऐकलं. प्रवचन झाल्यानंतर सगळे लोक निघून गेले, तरी ती तिथंच बसून राहिली. त्यावेळेला स्वामींनी तिला विचारलं, माऊली तुम्ही का बसून राहिला, घरी नाही का जायचं तुम्हाला? आणि प्रवचन झालं म्हणाले, संपलं. मग त्यावेळेला तिनं पण उठून स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाली, माझी एक इच्छा आहे म्हणाली. स्वामी म्हणाले, काय इच्छा आहे तुमची? ती म्हणाली की तुम्ही माझ्या घरी उद्या भिक्षेला या, माझ्या घरी उद्या तुम्ही भोजनाला या. स्वामी म्हणाले, मी परान्न घेत नाही, त्यामुळं मी तुमच्याकडे भोजनाला यायचा प्रश्नच येत नाही, मी परान्न घेत नाही. असं म्हणल्यावर ती बाई म्हणाली, ती माऊली म्हणाली की मग तुम्ही असं करा म्हणाली, माझ्याकडे तुम्ही फलाहार तरी कराल की नाही? मी तुम्हाला दूध आणि फळं देते, फलाहार तरी कराल की नाही? आणि भिक्षा म्हणून मागायला माझ्याकडे तुम्ही या, भिक्षा घ्यायला या माझ्या. भिक्षा हा शब्द ऐकल्याबरोबर स्वामींना नाही म्हणता आलं नाही, कारण भिक्षा मागणं हा संन्यासाचा धर्म आहे. आणि ते आतापर्यंत आचार विचार संपन्न, म्हणजे आचार विचार सांभाळणारे असे स्वामीजी होते. आधी करावा आचार, मग करावा विचार, आचार विचारे पहिलं पावतो प्राणी, अशा विचाराचे ते होते. आणि म्हणून भिक्षा हा शब्द त्यांनी घेतला त्या माऊलीनी. मग त्यांना नाही म्हणता आलं नाही. ते म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना तशी, मी उद्या येतो तुझ्याकडे भिक्षेला. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वामींनी सगळं आपलं आवरलं, आणि इकडे या माऊलीनी पण सगळी अगदी जय्यत तयारी करून ठेवली, आणि स्वामींची वाट बघत बसली होती. आणि स्वामी आले, बरोबर 12 वाजता आले स्वामीजी. आणि त्याने आल्या आल्या श्लोक म्हटला, मुखी राम त्या काम बांधू शकेना, कुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, धन्य तो मारुती ब्रह्मचारी, जय जय रघुवीर समर्थ. आणि असा श्लोक ऐकल्याबरोबर ती माऊली धावत धावत बाहेर आली आणि म्हणाली, या स्वामीजी आत या. आणि मग तिनं स्वामीजींना बसायला पाठ दिला, आणि समोर फळांचं ताट ठेवलं, आणि एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये दूध आणून ठेवलं त्यांच्यासाठी, आणि म्हणाली, ह्या भिक्षेचा स्वीकार करा. स्वामींनी त्यातली 2 फळं घेतली आणि आपल्या झोळीमध्ये ठेवून घेतली, आणि त्या दुधाकडे त्यांनी पाहिलं. आणि त्यांना लक्षात आलं की या दुधामध्ये ह्या बाईंनी काहीतरी मिसळलेलं आहे या माऊलीने. म्हणून ते काय म्हणाले, हे दूध माझ्यासाठी ठेवलंय का? तर ती म्हणाली, होय होय स्वामीजी, हे दूध तुमच्यासाठीच आहे, हे भिक्षेमध्ये वाढलेलं दूध आहे. असं त्यांनी 2दा-3दा विचारलं तरी ती होय होय, हे भिक्षेसाठी ठेवलेलं दूध आहे असं म्हणाले. मग मात्र, आणि त्या दुधामध्ये तिनं कालकूट नावाचं भयंकर विष मिसळलेलं होतं, की ते पिता क्षणीच तक्षणीच माणसाने प्राणत्याग करावा, अशा प्रकारचं विष तिनं त्याच्यामध्ये मिसळलेलं होतं.
आणि ते स्वामीजींना कळलं. पण ज्या वेळेला तिने भिक्षा हा शब्द वापरला त्यामुळे भिक्षेत जे काही मिळेल ते गोड मानून घ्यायचं असा संप्रदाय आहे. समर्थ संप्रदाय सांगतो असं की भिक्षेमध्ये जे काही येईल ते आपण गोड मानायचं. एकदा समर्थांना एका बाईनी याचं पोतेर मारलं होतं. चूल पुसायचं पोतेर. पूर्वी चुलीला असं पोतेरे लावायचे ना, ते पोतेर तिनं मारलं होतं. पण तेही भिक्षा म्हणून समर्थ घेऊन गेले होते. अशी समर्थ संप्रदायाची हे शिकवण आहे की भिक्षेत जे काही येईल ते गोड मानायचं. आणि मग त्यांनी ते पेला घेतला आणि रामाचं नाव घेतलं, समर्थांना आठवलं आणि ते पिऊन टाकलं ते. आणि म्हणाले, माऊली आता झालं ना तुझं समाधान? ती म्हणाली, हो हो झालं. आणि झटकन ते उठले आणि मारुतीच्या मंदिरामध्ये आले आणि येऊन त्यांनी राम नामाचा जपाला सुरुवात केली. आणि राम नामाचा जप ते करायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय रघुवीर. आणि असा त्यांनी जप सुरू केला. इकडं या माऊलीला वाटलं की झालं आता या स्वामींचं काय आता खरं नाही. पण आपण केलेलं कार्य म्हणजे कार्य पूर्ण झाले की नाही हे बघायची उत्सुकता होती तिच्यात. म्हणून ती गेली मंदिरात बघायला काय झालं. म्हणजे आता तिथं असा हाकार मारला असेल, लोक सगळे स्वामीजी गेले गेले म्हणून ते सगळे लोक गोळा झाले असतील असं तिला वाटलं. पण तिथं जाऊन पाहते तर काय, तिथं स्वामीजी प्रवचनाला बसले होते, प्रवचन सांगत होते. आणि ते पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं. आणि स्वामीजींनी तिलाही पाहिलं आणि मग ते तिच्याकडे बघून हसले. आणि मग त्यांनी बहुनामया राम नामी गुणेना, बहुनामया राम नामी गुणेना, तया मानमा किंकरा हे कळेना, बहुनामया राम नामी गुणेना, क्षमोक्षर घेतले पार्वतीशी, क्षमोक्षर घेतले पार्वतीशी, तया मानवा किंकरा कोण पुसे, नामया राम आणि प्रवचन या पदावर स्वामीजींनी प्रवचन लावलं होतं की हे राम नाम असं आहे की ते त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. इतकं हे जे राम नामाला कशाचीही तुलना होत नाही राम नामाबरोबर. आणि म्हणून या मानवाला कळतच नाही. ज्या रामनामामुळं पार्वतीशे म्हणजे शंकराने सुद्धा हलाहल पचवलं, शंकराने सुद्धा हलाहल पचवलं ह्या रामनामामुळेच. कारण रामाचं नाव शंकर घेत होते, रामनाम घेत होते आणि त्या रामनामामुळे हलाहल पचवायची त्यांच्यामध्ये समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या वेळेला हलाहल उत्पन्न झालं ते कुणी प्यायचं असा ज्या वेळेला प्रश्न आला त्यावेळेला ते शंकराने पचवलं. ते कशाच्या जोरावर तर रामनामाच्या जोरावर. म्हणजे ह्या रामनामामध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे या रामनामामध्ये हे साधारण सामान्य माणसाला कळणार नाही. असं पद स्वामींनी घेतले आणि त्या माऊलीला कळलं की हे कुणासाठी म्हणतायत स्वामीजी, तिला कळलं. आणि मग प्रवचन संपलं आणि सगळे लोक निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर ही माऊली पण उठली आणि तिनं स्वामीजींचे पाय घट्ट धरले आणि स्वामीजींना म्हणाली की माझं चुकलं, म्हणाली मी तुम्हाला सामान्य मनुष्य समजले, हीच माझी पहिली चूक झाली आणि माझ्या हातनं भयंकर पाप घडलं आणि ह्या पातकाला कोणतीही शिक्षा कमी आहे. पण आता माझ्या हातून हे पाप घडून गेलेलं आहे
तेव्हा मला क्षमा करा म्हणून तिनं स्वामीजींचे पाय धरले. ते स्वामीजींनी तिला उठवलं आणि ती म्हणाली, स्वामीजी माझी एक प्रार्थना आहे म्हणाली तुम्हाला, की आता हे तुम्ही कुणालाही सांगू नका, नाहीतर गावात मला जगणं मुश्किल करून टाकतील, लोक मला मारून टाकतील आणि आम्हाला गावामध्ये जगू देणार नाही. म्हणून तुम्ही हे कुणालाही सांगू नका, ही गोष्ट तुमच्या माझ्यातच राहू दे. त्यावेळेला स्वामीजी म्हणाले, मी कुणालाच सांगणार नाही म्हणाले, पण माऊली तू पण काळजी घे बरं, तू पण ही गोष्ट कुणाला सांगू नकोस असं म्हणाले स्वामीजी. आणि मग ती माऊली आली. असे 2-4 दिवस निघून गेले. बायकांच्या पोटात खरंच काही राहत नाही हो. बायकांना सगळं तेव्हा सगळं सांगून टाकते, कोणासमोर तरी बोलते, जेव्हा बोलेल ती बाई त्याच वेळेला तिचं खरं समाधान होईल. आणि तसंच ह्या बाईचं पण झालं, त्या माऊलीचं झालं. आणि तिनं सगळं काही आपल्या पतीला सांगून टाकलं. नारायण बुवांना सांगितलं की माझ्या हातनं अशी अशी गोष्ट घडली आणि असं असं पातक माझ्या हातनं घडलं. नारायण बुवा फार खिन्न झाले. नारायण बुवांना खूप वाईट वाटलं. आणि नारायण बुवा म्हणाले, किती मोठं पातक केलंस तू, आणि एका यतीला तू मारण्याचा प्रयत्न केलास. अगं ज्यांनी ते हालाहाल पचवलं म्हणजे त्यांची ताकद किती मोठी असेल. आणि अशा साधू संन्याशाला तू मारण्याचा प्रयत्न केलास. आता याचं प्रायश्चित्त मलाच घेतलं पाहिजे. आता मीच ह्याचं प्रायश्चित्त घेणार. काय घेणार तर मी जलसमाधी घेणार. आणि जलसमाधी घेण्यासाठी म्हणून ते तडक घरातून बाहेर पडले. आणि जाता जाता त्यांच्या मनामध्ये विचार आला की मी जलसमाधी घ्यायला चाललोय खरा, पण जाता जाता त्या यतीचं दर्शन तरी घ्यावं, की ज्यांना एवढं भयानक विष माझ्या पत्नीने दिलं पण त्यांना त्याचा काहीही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. असे आहेत तरी कोणते यती, त्यांना बघून तरी यावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग तिथनं जलसमाधी घेण्यासाठी बाहेर पडावं असा विचार करून नारायण बुवा स्वामींच्या मंदिरात आले. आणि स्वामीजींना त्यांनी नमस्कार केला. आणि स्वामींनी त्यांना उठवलं आणि म्हणाले, आपण कोण? त्यावेळेला ते म्हणाले की तुम्हाला कालकूट नावाचं जे भयानक विष दिलं गेलं ना, त्या बाईचा मी पती आहे, त्या अभागी बाईचा मी पती आहे असं म्हणाले. आणि त्यांनी स्वामींचे पाय धरून ढसाढसा रडायला लागले ते नारायण बुवा. आणि माझ्या पत्नीने केलेल्या चुकीचा तर क्षमा नाहीच आहे, पण त्याचं प्रायश्चित्त मी घेणार आहे म्हणाले. कारण तिला मी माझी पत्नी म्हणून, ती माझी पत्नी आहे म्हणून मला प्रायश्चित्त घ्यायचंय. तर मी आता जलसमाधी घेण्यासाठी निघालो, तर जाता जाता तुमचं दर्शन करून जावं म्हणून मी इथं आलो असं त्यांनी म्हटल्याबरोबर स्वामीजी म्हणाले, आता मी तरी जिवंत आहे म्हणाले, मला काहीच झालेलं नाहीये, मग आता तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायचं काय कारण? प्रायश्चित्त तुम्ही काय घ्यायची गरज नाहीये. त्यावेळेस त्या म्हणाले, नाही म्हणाले, काहीही जरी असलं तरी माझ्या पत्नीच्या हातून पातक घडलेलं आहे आणि त्या पातकाला क्षमा नाही, इतकं भयानक पातक तिनं केलेलं आहे, तर त्याचं प्रायश्चित्त मी घेतलंच पाहिजे असं म्हटल्यावर स्वामीजी म्हणाले, मग म्हणाले, एक काम करा, आता मी सांगतो ते तुम्ही प्रायश्चित्त घ्यायचं. विषप्रयोग माझ्यावर झालाय ना, मग मी सांगतो ते पातक, त्या पातकाला प्रायश्चित्त काय आहे ते मी सांगतो ते तुम्ही करायचं. बरं म्हणाले, काय हरकत नाही, तेही चालेल म्हणाले, सांगा मी काय करू. त्यावेळेला नारायण बुवांना त्यांनी सांगितलं, तुम्ही एक काम करा म्हणाले, तुम्ही दोघं पण इथून औदुंबरला जा आणि श्री दत्तगुरूंची सेवा करा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवा आणि तिथंच तुम्ही वास्तव्य करून राहा असं सांगितलं. आणि नारायण बुवांनाही ते पटलं. आणि मग नारायण बुवा आपल्या पत्नीला घेऊन औदुंबरला गेले आणि तिथं त्यांनी दत्तात्रयांची सेवा केली आणि त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त केला. आणि तिथं नारायण स्वामी गंडी नावानं तिथं प्रसिद्ध झाले. आणि तिथं त्यांची समाधी पण आहे, अजूनही आहे त्या ठिकाणी समाधी त्यांची, आणि तिथंच ते समाधीस्थ पण झाले. आणि असं हे रामनामामुळं स्वामीजींना आपल्या जीवदान मिळालं. आणि अजूनही एक असं सांगतात की म्हणजे जाणकार लोक, म्हणजे आम्ही तरी काय पाहिलं नाहीये त्यांना, पण जाणकार लोक ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे ते लोक सांगतात की अजूनही जोपर्यंत स्वामीजी होते आणि ते दाम्पत्य होतं, जिवंत होतं, तोपर्यंत ज्या वेळेला भरतपूरला ते स्वामीजी यायचे, नारायण बुवा आणि त्यांची पत्नी यायचे, त्यावेळेला त्यांच्या पत्नीला साडी चोळीचा मान केला जायचा. स्वामींनी सांगितलं होतं की तिनं जे केले ते कुणीही पुन्हा उच्चारायचं नाही, तर तिला साडी चोळीचा मान दिला. आणि हे अजूनही त्यांच्या हयातीमध्ये ते असे तोपर्यंत आणि ते दोघं पती पत्नी असे तोपर्यंत हे चालू होतं असं सांगतात. आणि हे सगळं कशामुळे घडलं तर त्या रामनामामुळे. म्हणून अभंगामध्ये
विमोचन राम माझा बंध विमोचन झाले कीर्तन शेवट सर्वामुखी मंगल बोलणारे ज्याच्या स्थळी रे मंगल माझे त्याच्या स्थळी रे रूप तुझे इथे वितो मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्रूपाय होई जय जय रवी
वीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय समर्थ वेणनाथ स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ आर्य सनातन मंदिर जय 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 रघुवीर मलाही माहिती नाही बे बंद करून कसं आता हे करायचं? एंड लाईव्ह व्हिडिओ केला, हा. एंड झाला. हा. आता you will be able to choose if you want to save or if you end this live video you will okay.